रोहित हे बघा नीलगाय पळत आहे. नीलगाय पळत आहे माझ्या समोरून खूप साऱ्या. मी चाललोय बाबाला आणायला. अरे चलो बाबाला घ्यायला चाललोय मी. उन्हाळा चालू झाला गाईस. आता घराबाहेर निघून 5 मिनिटात झाले. लगेच गळा सुकला, ताण लागली. काळजी घ्या गाईस. भयंकर ॲक्सिडेंट झाला बघा. गाडी डायरेक्ट पलटी झाली. एकदम खतरनाक यार, सिरियसली गाईस. याला ठोकून इकडे गाडी उलटी पडली. सेफ गाईस. ज्याच्याकडे 4 व्हीलर्स आहे सांभाळून गाडी चालवत जा. भयंकर ॲक्सिडेंट झाला. अरे इधर पे तो बहुत सारी भीड़ है भाई. इधर ट्रैफिक जाम है भाई हमारा. सामान घेऊन घरी चाललोय मित्रांनो. तब्बल काय दिसतोय का नाही मी, खूप सारा वेळ नंतर मी या मागे ट्रॅफिक आहे त्याच्यातून बाहेर निघलो. हळूहळू आलोय आणि इकडे डब्बा वगैरे सामान घेऊन आता घराच्या दिशेने जात आहे. आज काही काम धंदा नव्हता आज मला. नुसतं आज मोकाटपणे फिरत आहे. म्हणजे सामान वगैरे संपलं होतं ते थोडंसं आणायला गेलो. आणि एक आपण गौतम बुद्धांची मूर्ती सुद्धा एक घेतली मी, एकदम छान. ती दाखवली नाही. ब्लॉग घ्यायचं विसरलो, सॉरी. आजकाल खूप विसरायला लागलोय ब्लॉग घ्यायचं. मी ती मूर्ती मी इकडे ठेवली आहे, म्हणजे पार्सल जिथे माझं ठेवतात इकडे आमच्या ओळखीच्या दुकानावरती ठेवली. संध्याकाळी जाताना घेऊन जाईल, कारण मी एकट्याला मला ॲडजस्ट नाही करता आलं. मग अशी माझ्यासोबत एक जण होता आपल्या ओळखीचे, ते तिकडे मागेच उतरले. मग त्यांच्या इथेच मूर्ती ठेवून दिली. ते तुम्हाला घरी गेल्यावर दाखवतो. प्रज्ञाला खूप आवडेल मूर्ती. चला आता जाऊ घरी हळूहळू. मेरे को पता ही नहीं तूने कौन सा डब्बा बोला. ले 2 डब्बा लाया है इसके लिए. ये भी बहुत बड़ा ही लाया है आपने. 2 लाया ना रे. क्या करूं मैं. ये बहुत अच्छा काम किया बेटा. जग लाके ना. ए लड्डू झोपतून उठला बाळ. ये क्या बुबड़े गल्ला अय्या. झोप आली. झोपून उठली ती आता. खायला बनवते मी तिच्यासाठी. मग भूक लागली. जेवण टाकते. ये तो शर्ट है बेटा आपका. मेरा मैंने शर्ट ही नहीं मंगाया प्रज्ञा. फिर इससे रॉन्ग प्रोडक्ट रिसीव्ड हो गया बेटा. अरे सच में देख किसका है. मेरा ही. किसका है. अरे नाम देख. तूने पेमेंट किया क्या. नहीं किसी और का है क्या. हाँ नाम तो कुछ लिखा ही नहीं अच्छे से. दिखा इधर. दिखा. अबे ये किसका प्रोडक्ट है. ये किसी और का दे देने लगता है. नहीं मेरा ही है. रोहित अशोक मौर्य. बट रॉन्ग है ना. ये थोड़ी ना मंगाया था मैंने. किसने मंगाया ये. मैंने नहीं मंगाया ये. क्या है देख खोल के. शर्ट जैसा दिखा है कुछ. अबे लेडीज का है ना पर. बट मैंने ऐसा थोड़ी ना मंगाया है. मैंने ब्लैक एंड व्हाइट मंगाया है. ये तो कुर्ता है. शर्ट आया है ये तो. अरे रे मैंने ये थोड़ी ना मंगाया है. क्या ये. मैंने ये नहीं मंगाया. तो शर्ट है. शिट. पिंक शर्ट. मैं पिंक शर्ट मंगाऊंगी क्या मेरे लिए. तूने दूसरा मंगाया था ना. हाँ. ये कैसे आ गया भाई. हे भगवान 2 दिन से रिटर्न भी नहीं किया. ले रिटर्न करना पड़ेगा. रख वैसे का वैसा. जाने रख दे. जैसा था वैसे रख दे. उसने सबूत मांगा डिलीवरी बॉय ने, तो सबूत दिखाऊंगा सबूत के तौर पे वीडियो ना. नहीं तो उसको लगे क्या किया. क्या भया शर्ट आया बुड्ढे लोग का. एक मोठा हाती घुमने गया. लाडू बघा गोड गोड. बाळ आले आमचं कसं इकडं. आय्या आय्या. ए गोडंबे. ऐसा लग रहा है मेरा कपड़ा निकाल के किसी ने शर्ट डाल दिया. हे बघा गाईस असले स्कॅम्स आणि काही ना काय होत राहतात बघा. आता जस्ट आम्हाला रॉंग प्रोडक्ट रिसीव्ह झाले. जास्त स्वस्तावाला होता म्हणून असं झालं. तुला खायला आणलेलं सगळं. चॉकलेट
नाचनी, हाँ बराबर, अच्छा बनाया। खाना भी चाहिए लेकिन ये पागल लड़की ने। ग्लास लाडू छोटूसा गिलास आणला पप्पाने, बिस्किट आणि मॅगी. अरे काय आहे असं बघा. छोटा तो था ना फिर. लाडू आता अनबॉक्सिंग करते. थोड़ा और छोटा लगा. नहीं उससे छोटा था ही नहीं इसके लिए. ठीक है चलो. कुछ खाला ना फिर. उठा आवरा. आवरा. बाजार तुमचा उचला. मार देऊ देऊ मार. लाडूची मम्मा काम करते तर लाडूला कोंबड्या दाखवायला मी बाहेर घेऊन आलो. कोंबड्या दिसत नाही. बोल कुकुल बोलो. कुकुल बोलो. बोलो ना. बोलो तू कर लाडू. यावे हवे हे मम्मा कर. बोलो. चला कोंबड्या पाहिजेत आम्हाला. आता फार्म हे पोएट्री फार्म चालू करावं लागेल मला वाटतं लाडूसाठी. मला ती नवीन जागा घेतली तिकडे कुक्कुटपालन करावं लागेल आणि लाडूला सांभाळायला द्यायला लागेल. लाडूला खूप आवडतात कोंबड्या. चालेल ना. हां कर. बोलो कुकूला. ये बोलो. बोलो ना. याव्या याव का पाहू. खूपच वाईट प्रसंग झाला इकडे. मी आता जस्ट मॅडमला फोन करता निघालेलो. मॅडमला मी फोन केला. म्हटलं परत ते आपल्या आजोबांच्या हातात सोबत झालेलं तसं होईल म्हणून मी फोन केला. तर ती मॅडम बोलली की वाईफ सोबत या नाहीतर एंट्री भेटणार नाही. आता वाईफ सोबतच जावं लागेल. घेऊन जायचंय. बाळाची परेशान नाही हो म्हणून मी प्रज्ञाला घेऊन नव्हतो जात पण आता तिला घेऊन जावंच लागेल. ठीक आहे कोई बात नाही. चला चालू घरी आता वापस. मस्त निघलो होतो खुशी खुशीत. माझी जिंदगी लय डेंजर आहे आणि मी माझ्या जिंदगीचा पोपट आहे. माझा पोपट होत राहतो बार बार. प्रॉब्लेम इज सॉल्व. माझे एक रिलेटिव्ह राहतात छत्रपती संभाजीनगरमध्ये. तर मी त्यांना सांगितलं ते गिफ्ट कलेक्ट करायला. यस. आणि नंतर मी एकटा जाऊन ते गिफ्ट त्यांच्याकडून घेऊन येईल घरी. कारण लाडू जी आहे ना कंटिन्यू 1 हप्ता आजारी पडली होती तिकडे ट्रॅव्हलिंगमुळे. लाडूला सहन नाही होत. त्यासाठी लाडूसाठी मी प्रज्ञाला घेऊन जाऊ शकत नाही. एवढी मोठी प्रॉब्लेम आहे आणि आम्हाला सर्वांना सर्दी झाली आहे. सो थोडा आजारीवाला माहोल आहे. गाईस काल डोक्यावर पडली म्हणून आता हेल्मेट रोज घालायचं आम्हाला. हे असं बांधले आणि नाटक बस पोरगी खेळते. इकडे खाटाला बी लागतं बघा. तिचा डोका आता लागेल बघा. इकडे लागतो ते बघा. त्याच्यासाठी घालून ठेवले तिला बटाटा. क्या हो गा काय झालं मम्मा. खेळतोय बाळ आता सेफली. A few moments later. काय केलं माझ्या अंगावर पाणी फेकलं. मी इकडून येत होतो आणि ती अचानक फेकून बाहेर गेला. तर माझ्या जागेवर कोण दुसरा असतो. मेरे जगह पे कोई दूसरा रहता तो है जानबूझ के फेंका ना. पूर्ण ओल्लं करून टाकलं बघा.
पॅन्ट पण ओले झाले. खरकटं पाणी फेकले गाईस आज प्रज्ञाने माझ्या अंगावर. मला माहीत नाही ते जाणून बसून फेकलंय का टपागती फेकलंय. मला वाटतंय हटकून फेकलंय. अरे नाही बाबा, नाही फेकायचं. कपडे चेंज करू. असा असतो आमच्या गावात, सुक्का सुक्का. तीन किलोमीटर आहे अजून. काहीच बसलोय आम्ही आता इकडे. पोले परिवारांचे ज्येष्ठ जावई वरुड विनायक मनी सेवर लेण्यात्री गिरिजा. बाबा सोबत बसले. जस्ट पोहोचलोय गाईस.